नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 यामध्ये पाठ क्रमांक 3 आपले विश्व, सूर्य, पृथ्वी व चंद्र या पाठाचा स्वाध्याय तसेच या पाठामध्ये दिलेल्या कृती आपण करणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, पान क्रमांक 37 वर आपल्याला एक कृती दिली आहे. विचार करा. शेजारील चित्रात मध्यभागी घर दाखवले आहे. चित्रात पूर्व दिशेला शाळा आहे. चित्रानुसार इतर ठिकाणे कोणत्या दिशेला आहे ते शोधा व चौकटीत लिहा. पहा, या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वेला आपल्याला शाळा दिलेली आहे. तर आपल्याला आता इतर दिशा आणि ते ठिकाण सांगायचे आहेत. जर आपण पाहिलं तर पहा, पश्चिमेला रुग्णालय आहे म्हणजेच हॉस्पिटल आहे. तर आपण या ठिकाणी पश्चिम दिशा हे नाव लिहायचं आहे. त्यानंतर आपण जर वरच्या बाजूला पाहिलं तर दुकान दिसत आहे आणि ती दुकानाची दिशा आहे ती उत्तर दिशा आहे. तर आपण या चौकटीमध्ये उत्तर असं दिशेचं नाव लिहायचं आहे. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपण उत्तर दिशेच्या समोर पहा बस थांबा आहे, बस स्थानक आहे, ती दिशा असणार आहे दक्षिण. तर अशा प्रकारे आपण पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशेला नक्की कोणकोणते ठिकाण आहेत ते आपण या चित्रामध्ये आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, आपल्याला कोडे सोडवा अशा प्रकारची कृती दिलेली आहे. खाली दिलेल्या चौकटीत प्रमुख दिशांची नावे दिलेली आहेत. त्यापैकी एका दिशेचे नाव शोधलेले आहे. त्याप्रमाणे उरलेल्या दिशांची नावे शोधा. आपल्या सर्वांना माहिती आहे 4 दिशा आहेत. यामध्ये आपल्याला जर पाहिलं या चौकटीमध्ये पूर्व दिशा आपल्याला दाखवली आहे आणि त्याला गोल केलेला आहे. तर आता आपण इतर दिशा शोधूया. पहा, आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला पश्चिम दिशा दिसत आहे. आपण पश्चिम दिशेला काय करायचं आहे, अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दक्षिण दिशा दिसत आहे. तर आपण दक्षिण या शब्दाला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला उत्तर हा शब्द दिसत आहे म्हणजे उत्तर दिशा हे नाव दिसत आहे. आपण उत्तर या शब्दाला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. अशा प्रकारे आपण या चौकटीमध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 मुख्य दिशा आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत. पहिलं तर पान क्रमांक 38 वर आपल्याला निरीक्षण करा असं दिलेलं आहे आणि शिक्षकाच्या मदतीने नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचं आपल्याला कृती दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे आणि त्याखाली काही प्रश्न विचारलेत. पहा, पहिला प्रश्न आहे, नकाशातील दिशांची नावे सांगा. आपण जर पाहिलं तर पहा, नकाशामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे वरची दिशा असते ती उत्तर असते. उत्तर दिशेच्या समोरची दिशा असणार ती दक्षिण दिशा आहे. नकाशाच्या उजव्या बाजूला पूर्व दिशा आहे. तर पूर्व दिशेच्या समोर पश्चिम दिशा असते. या ठिकाणी आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशा या नकाशामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पहा, नकाशातील जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या सांकेतिक खुणेने दाखवलेले आहे. आपण जर पाहिलं तर पहा, मध्यभागी जिल्ह्याचं ठिकाण आहे. यामध्ये जर आपण पाहिलं की डॉट दिलं आहे, डॉटच्या भोवती एक वर्तुळ आहे म्हणजे जिल्ह्याचं मुख्यालय अशा प्रकारे या चिन्हाने आपल्याला दाखवलेलं दिसतं, ते मध्यभागी दिसत आहे. त्यानंतर पहा, दिलेला जिल्हा नकाशा आराखड्यातून एकूण किती तालुके आहेत. पहा, दिलेल्या जिल्हा नकाशा आराखड्यात आपल्याला एकूण किती तालुके आहेत आपल्याला मोजायचं आहे. आपण जर पाहिलं तर हा नकाशा पहा आपल्या पालघर जिल्ह्याचा आहे आणि यामध्ये जर पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे एकूण 8 तालुके आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच 8 तालुक्याचे मुख्यालयासाठी या ठिकाणी एक डॉट आपल्याला दिलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण नकाशावर त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे पहा, आणखी आपल्याला काही प्रश्न आहेत. निरीक्षण करा या अंतर्गत 39 पान नंबरवर शिक्षकाच्या मदतीने नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या महाराष्ट्र राज्य प्रशासकीय असा नकाशा दिलेला आहे. आता आपण याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधूया. पहा, नकाशात आपला जिल्हा शोधा व रंगवा. तर या महाराष्ट्र राज्य प्रशासकीय मध्ये आपण आपल्या जिल्ह्याचं नाव शोधायचं आहे. तर आता पहा, आमचा जिल्हा पालघर आहे. तर पालघर जिल्हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, त्याला आपण अशा प्रकारे रंगवायचं आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव दिलेल्या चौकटीत लिहा. आपण आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. आता मी माझ्या जिल्ह्याचं नाव पालघर असल्यामुळे या ठिकाणी पालघर असं नाव लिहित आहे. त्यानंतर पुढे पहा, शिक्षकाच्या मदतीने दिलेल्या तक्त्यात आपल्या जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांना कोणता जिल्हा, राज्य किंवा समुद्र येतो ते लिहा. खाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला दिशा दिलेल्या आहेत आणि दिशाच्या खालच्या बाजूला जर पाहिजे आपण जिल्हा, राज्य आणि समुद्र अशा प्रकारे आपल्या जिल्ह्याच्या नक्की बाजूला काय येतं ते आपण लिहूया. तर आता आपण पहा, आपला पालघर जिल्हा आहे. आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्याच्या पूर्वेला नाशिक हा जिल्हा आहे, त्यामुळे आपण नाशिक या ठिकाणी नाव लिहायचं आहे. त्यानंतर पश्चिमेला जर पाहिलं तर आपल्याला काय दिसत आहे, अरबी समुद्र आहे म्हणून आपण या ठिकाणी
पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्यामुळे आपण इथं अरबी समुद्र असं नाव लिहिलं आहे। पहा उत्तरेला जर पाहिलं तर एक राज्य आहे, पहा ते राज्य कोणतं असणार आहे, गुजरात, तर आपण गुजरात हे नाव या ठिकाणी लिहायचं आहे। आणि दक्षिणेला जर पाहिलं तर आपल्याला दक्षिणेला मुंबई उपनगर हा जिल्हा दिसत आहे, त्याचबरोबर ठाणे जिल्हा देखील आपल्याला दक्षिणेला थोडा बहुत दिसतो, म्हणजे आपण या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा अशा प्रकारे लिहायचा आहे। तर अशा प्रकारे आपण नकाशाचे निरीक्षण करून या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला। आता पुढे पहा, स्वाध्याय आपण सोडवायचा आहे, उजळणी करूया। यामध्ये प्रश्न अ आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या भागाला टिंबटिंब म्हणतात। या ठिकाणी आता आपण उत्तर लिहायचं आहे, त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत, एक खंड, ब आहे महासागर, क आहे उपसागर आणि ड आहे समुद्र। तर आता या ठिकाणी आपण खंड हा शब्द लिहायचा आहे, म्हणजेच पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या भागाला खंड म्हणतात। अशा प्रकारे आपण उत्तर पूर्ण करायचं आहे। त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे, पहा, सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेस डॅश दिशा म्हणतात। तर आता आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, अ पर्याय देत, पहा, अ पश्चिम, ब पूर्व, क दक्षिण आणि ड उत्तर। तर आपल्याला सर्वांना माहित आहे सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा पूर्व असते, मग आपलं उत्तर तयार होणार आहे पूर्व। सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेस पूर्व दिशा म्हणतात। त्यानंतर पुढील रिकामी जागा पहा, 3. सूर्यमालेतील रिकामी जागा स्वयंप्रकाशित असतो। आता सूर्यमालेतील काय स्वयंप्रकाशित असतो, आपण पर्याय पहा, 1 अ ग्रह, 2 उपग्रह, क तारा आणि ड बटुग्रह। तर याचं उत्तर असणार आहे क तारा। सूर्यमालेतील तारा स्वयंप्रकाशित असतो। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। पुढे 4. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या उजव्या बाजूस डॅश दिशा असते। तर आता या ठिकाणी आपलं पहा, अ आहे पश्चिम, ब आहे दक्षिण, क आहे उत्तर आणि ड आहे पूर्व। या ठिकाणी उत्तर असणार आहे दक्षिण, म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपल्या उजव्या बाजूस दक्षिण दिशा असते। अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागेचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी आपला प्रश्न अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे। पुढे पाहूया, प्रश्न आ आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 1. पृथ्वीला जलग्रह का म्हणतात। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जमिनीपेक्षा जास्त असल्यामुळे पृथ्वीला जलग्रह म्हणतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे 2. परिवलन म्हणजे काय। तर आता आपण याचं उत्तर लिहूया, पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे यास परिवलन असे म्हणतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे। त्यानंतर पुढे 3. नकाशा म्हणजे काय। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, दिशा, प्रमाण, खुणांचे व चिन्हांचा वापर करून प्रदेशाचे चित्र काढतो त्याला नकाशा म्हणतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ई थोडक्यात उत्तरे लिहा। पहा, प्रश्न आहे, 1. भूरूपे म्हणजे काय आणि 2 उदाहरणे लिहा। तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा, जमिनीचा उंचवटा व खोलगटपणामुळे जमिनीला जो आकार प्राप्त होतो त्याला भूरूपे असे म्हणतात। आणि आपण याचे उदाहरणे लिहायचं, पहा, पर्वत, पठार, मैदान, शिखर, डोंगरे, टेकड्या, खिंड आणि दरी हे भूरूपाचे काय आहेत, उदाहरणे आहेत। आपण कोणतेही 2 उदाहरणे या ठिकाणी लिहू शकतो। पुढे आहे, पहा, पौर्णिमा व अमावस्या यातील फरक लिहा। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा, अमावस्याच्या रात्री चंद्र आकाशात दिसत नाही, सर्वत्र अंधार असतो, तर पौर्णिमेला चंद्र आकाशात पूर्ण गोल व तेजस्वी दिसतो, तसेच सर्वत्र शीतल व सुंदर प्रकाश असतो। अशा प्रकारे आपण अमावस्या आणि पौर्णिमा यातील फरक लिहायचा आहे। पुढे पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर त्याचा काय परिणाम होईल। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। पहा, उत्तर, जर पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर दिवस रात्र होणार नाही, हवामानावर विपरीत परिणाम होईल, ऋतू बदलणार नाहीत व सजीवावर संकट येईल। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे। पुढे पहा, ई प्रतिपदा, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी चंद्रकला कशा दिसतील याचे चित्र काढा। तर आता आपण पहा, प्रतिपदा, अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी चंद्राच्या कला कशा दिसतील याचे आपण चित्र काढूया। पहा, प्रतिपदेला आपल्याला अशा प्रकारे चंद्र दिसणार आहे, चंद्राच्या कला दिसणार आहेत। तर अष्टमीला जर पाहिलं तर आपल्याला पहा अशा प्रकारे चंद्राची कला आपल्याला दिसणार आहे। आणि पौर्णिमेला आपल्या सर्वांना माहित आहे चंद्र आपल्याला पूर्ण दिसतो, तर तो आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे। आपण त्याचं चित्र काढू शकतो। पुढे प्रश्न पहा, उ तुमच्या घराच्या एखाद्या खोलीत मध्यभागी उभा राहा व पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांना असणाऱ्या वस्तूंची यादी करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या
घराच्या खोलीमध्ये उभा राहायचं आहे मध्यभागी आणि आपल्या पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर व दक्षिण दिशेला आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंची नावे आपण काय करायची आहेत, लिहायची आहे आणि यादी बनवायची आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरातील खोलीमध्ये मध्यभागी उभं राहून प्रत्येक दिशेला नक्की कोणत्या वस्तू आहेत त्यांची आपण यादी तयार करायची आहे. पुढे तुमच्या घराच्या चारही बाजूस असणाऱ्या इमारती कोणत्या दिशेस आहेत व त्या इमारती कशासाठी वापरल्या जातात त्याची माहिती घ्या. तर आता आपण घराच्या आजूबाजूला ज्या इमारती आहेत त्या इमारतीची नक्की दिशा कोणती आहे ते आपण आपल्या घराच्या दिशेवरून ठरवायचं आहे. त्यानंतर त्या इमारती कशासाठी वापरल्या जातात याची देखील आपण माहिती आपण स्वतः लिहायची आहे. पुढे पहा, पालकाच्या मदतीने तुमच्या घराभोवतालचा नकाशा आराखडा तयार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आईवडिलांच्या मदतीने किंवा पालकाच्या मदतीने आपल्या घराभोवतालच्या ज्या काही वस्तू असतील, ज्या काही वास्तू असतील, ज्या काही ठिकाणं असतील त्यांचा आपण छोटासा एक नकाशाचा आराखडा बनवायचा आहे आणि तो तयार करायचा आहे. तर ही सर्व कृती आपण पालकांच्या मदतीने करायची आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 3 आपले विश्व, सूर्य, पृथ्वी व चंद्र या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल, आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.